आपले स्वागत आहे आपल्या सत्संगामध्ये. आणि विशेषतः श्रीमान जानकीनाथ प्रभू यांचे आभार, त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊ इच्छितो की काही चांगली सेवा व्हावी. सत्संग ही एक सेवाच आहे जिथे आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी येतो आणि भगवंतांची कृपा अनुभवतो. एकट्याने भक्ती होत नाही, एकट्याने आपली शक्ती कमी असते, म्हणून संगतीची आवश्यकता आहे. म्हणजे संगती सत्संगामध्ये मिळते आणि शक्ती मिळते, त्याने अनुभूती येते भगवंताची आणि आपल्या भक्तीमध्ये विशेष आनंद उत्साह येतो. म्हणून सदैव आपण सत्संगामध्ये येण्याची इच्छा ठेवली पाहिजे. आपले स्वागत आहे, आपण आलात, त्यामुळे आपण भाग्यवान आहात की तुम्हाला गोडी आहे सत्संगाची. आपण भजन गाऊया, नंतर कथा होईल. तर सर्वांनी आपले मोबाईल जे आहे शांत ठेवा. मोबाईलला शांत केलं पाहिजे, नाहीतर मग आपलं मन जे आहे ते अशांत असतं. तर सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे भजनामध्ये. जय राधा माधव कुंज विहारी जय जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी वल्लभ गिरिधारी जय गोपी वल्लभ गिरिधारी यशोदानन्दन भज जन रञ्जन यशोदानन्दन भज जन रञ्जन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी वल्लभ गिरिधारी जय गोपी वल्लभ गिरिधारी यशोदानन्दन भज जन रञ्जन यशोदानन्दन भज जन रञ्जन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी
Madhava Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Giridhari Radha Giridhari Radha Jai Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jai Vrindavan Jai Jai Prabhupada 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 Jai Gurudev 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 Jai Jai Gurudev Jai Nitai Go Hari Bo Hari Bo Hari Bo Nitai Go Hari Bo कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। भगवद गीता की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे
श्रीमान जानकी प्रभू की जय. तर त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे की काही सेवा करणं चांगली. तर पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या भगवद्गीता क्लासमध्ये. आपण भगवद्गीतेमधून वाचूया अध्याय 7 श्लोक संख्या 1. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान. खूप सुंदर अध्याय आहे आणि नावच भगवत ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान आहे. त्यामुळे आपण उत्सुक असलं पाहिजे ऐकण्यासाठी की भगवंतांनी काय ज्ञान दिलं आहे. भगवत ज्ञान. श्री भगवान उवाच मया सप्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयात् असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. श्रीभगवान् उवाच मया सप्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयात् असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. श्रीभगवान् उवाच मया सप्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयात् असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. शब्दार्थ. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले मयी माझ्यामध्ये आसक्त मनः ज्याचे मन आसक्त झाले आहे. पार्थ हे पृथापुत्र अर्जुन योगम आत्मसाक्षात्कार युंजन अभ्यास करीत असताना मद आश्रय माझ्या आश्रयामध्ये असंशयम निसंशयपणे समग्रम संपूर्णपणे मला यथा ज्याप्रमाणे ज्ञास्यसि तू जाणू शकशील तत् ते शृणू ऐक. अनुवाद तात्पर्य श्लोकपाद की जय. अनुवाद. श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने संपूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त ठेवून तू मला संपूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तात्पर्य. भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे संपूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण संपूर्ण ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते ह्या ठिकाणी सांगितलेले आहे. तसेच या अध्यायात भगवान श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचे वर्णन झाले आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतींद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत होण्यापत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता अर्थात कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगमार्गांचे परिपूर्णत्व होय. मनुष्याने जर आपले मन भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केले तर तो परमसत्याचे स्वरूप जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मज्योती किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे संपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. संपूर्ण अथवा यथारूप ज्ञान होणे म्हणजे भगवान श्रीकृष्णांविषयीचे संपूर्ण ज्ञान होणे होय. आणि कृष्ण भावनाभावित व्यक्तीला या सर्व गोष्टी सहजपणे समजतात. संपूर्णपणे कृष्ण भावनाभावित मनुष्य जाणतो की भगवान श्रीकृष्ण म्हणजेच
संशयातीत अशा ज्ञानाची परमावस्था आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे श्रीकृष्ण भावनेच्या मार्गावरील पायऱ्या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे ज्ञान होऊन जाते. कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाने मनुष्याला परमसत्य, जीव, भौतिक जगत आणि त्यांची सृष्टी या सर्व गोष्टींचे संपूर्ण ज्ञान होते. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तीने शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम हा सर्वप्रथम आणि महत्त्वपूर्ण विधी आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला तत्शृणू अर्थात माझ्याकडून ऐक असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांपेक्षा अधिक उत्तम, श्रेष्ठ, प्रमाणित व्यक्ती कोणी असू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्याने मनुष्याला संपूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. म्हणून मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाच्या आधारे अभिमानी आणि अहंकारी झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांकडून आणि किंवा त्यांच्या विशुद्ध भक्तांकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील 2ऱ्या अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्ण जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. वेदांमधून श्रीकृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजे महान पुण्यकर्म आहे. जो भक्त कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकच हृदयात असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने आपल्या मित्राप्रमाणे वागवतात आणि जो भक्त सदैव त्यांचे श्रवण करण्यामध्ये तल्लीन झाला आहे त्याला ते संपूर्णपणे शुद्ध बनवतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान स्वाभाविकपणे प्रकट होते. भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून श्रीकृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करणार तितकी त्याची भगवत भक्तीवर निष्ठा पक्की होते. भगवत भक्तीच्या विकासामुळे तो रजोगुण आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा नाश होतो. या विकृती ही विकार नाश पावल्यानंतर भक्त आपल्या विशुद्ध सत्वस्थितीमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला संपूर्णपणे ज्ञान होते. याप्रमाणे भक्तियोगाने भौतिक आसक्तीची जी कठीण गाठ धरली जाते आणि मनुष्य निसंशयपणे परमसत्य भगवंतांना जाणण्याच्या स्थितीपर्यंत उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व, भगवत ज्ञान जाणू शकतो. ओमज्ञानतिमिषन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्तांश्च. नमो ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामे
नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे नमो महाबलन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः। नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या भगवद्गीता कक्षेमध्ये। आपण गीतेचा 7वा अध्याय वाचतोय। अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान। आणि आपण पहिला श्लोक घेतला आहे की भगवंत म्हणतायत की हे पार्थ अर्जुन, माझ्या भावनेने संपूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यास केल्याने तसेच माझ्यावर मन आसक्त केल्याने तुम्हाला संपूर्णपणे निसंशय कसा जाणू शकशील ते आता ऐक। हरे कृष्ण। भगवंतांची अशी इच्छा आहे की आपण त्यांना जाणावं, म्हणून त्यांनी हे ज्ञान दिलं आहे की आणि ते आपल्याला ऐकण्याची त्यांनी सूचना केली आहे। तो आता तुम्ही ऐका की ज्याने तुम्ही मला जाणू शकाल। भगवंतांना केवळ जाणल्याने आपल्याला सर्व काही मिळतं का? आपला संबंध भगवंताशी आहे। जो व्यक्ती भगवंताला जाणत नाही तो काहीही जाणत नाही, तो स्वतःला सुद्धा जाणत नाही। लोक जे म्हणतात बोलता बोलता सहज, आत्मा असं काही नसतं, केवळ कल्पना आहे, खाओ पिओ मजा करो। लोकांची जी भावना आहे कलियुगामध्ये ती काय? भगवंताला जाणत नाही, मानत नाही, म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा गमावलेलं आहे। त्याचा हा परिणाम आहे की व्यक्ती मी कोण आहे, मी आलो कुठून आहे, मला कुठे जायचं आहे, हे साध्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही। जे मागे मुलं बोलतायत मी शांत व्हा। बेटा तुमचा आवाज इथं येतोय मला। तर आपल्याला ह्या कलियुगामध्ये स्वतःबद्दल काही ज्ञान नाही। आपल्या पोटात का दुखतंय, छातीमध्ये का दुखतंय आपल्यालाच कळत नाही। आणि आपण जातो डॉक्टरकडे, मग डॉक्टर काही ना प्रयत्न करणार की हे खाऊन बघ, ते खाऊन बघ, हे कर ते कर। तर असं हे आपलं अज्ञान आहे आणि आपण स्वतःला काही जाणत नाही, म्हणून आपल्याला कधीही आत्मशांती, आत्मानुभव किंवा आत्मसमाधान मिळत नाही। आपण केवळ ह्या देहाला सर्वस्व मानतो, पण देहसंबंधित जे काही आहे, कुटुंब, आपली जमीन, आपलं घर, आपलं दुकान, आपलं व्यवसाय जे काही आहे, आपण त्याला
संपूर्ण विश्व बनवून टाकतो की हेच माझं विश्व आहे, हेच माझी दुनिया आहे, याच्या पलीकडे मला काही जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही आहे, असं आपला स्वभाव होऊन जातो. आणि ते आपलं घोर दुर्भाग्य आहे. हे सत्य काय आहे आपण ते कधी समजून नाही घेत. सत्य हे आहे की ह्या देहाचं अस्तित्व अतिशय अनिश्चित आहे. क्षणभंगुर हा देह मानवा घालवसी वाया, की देह जो आहे क्षणभंगुर म्हणजे एका क्षणात त्याचा भंग होऊ शकतो. असा हा पाण्याचा बुडबुडा जो आहे देह शरीर, आपण त्याला सर्व काही समजून घेतो आणि केवळ त्या देहासाठी आपण जीवन जगतो. मनुष्य जीवन हे अतिशय दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीमध्ये अतिशय महान जन्म हा मनुष्य जन्म आहे की ज्याने आपण भगवंताला जाणून आत्मज्ञान घेऊ शकतो. कमीत कमी आपल्याविषयी ज्ञान पाहिजे की आपण कोण आहोत, आपण या जगात का आलो आहोत, आपण जगात जे आलो जन्म घेऊन आपण कुठून आलो आहोत, हे साधे प्रश्न आहे. पशुपक्ष्यांना असे प्रश्न होऊ शकत नाही. पशुपक्षी केवळ खायला अन्न कुठे मिळेल, झोपायला जागा कुठे मिळेल, माझा बचाव कुठे होईल, सुरक्षा कुठे होईल आणि मला देहसुख कुठे मिळेल, हा त्यांना तितका विचार बुद्धी होते. मनुष्य हा आपल्या उच्च बुद्धीने हे समजू शकतो जर त्याने इच्छा केली तर की मी जन्म का घेतला, जन्माआधी मी कुठे होतो आणि माझे शरीर किती दिवस आहे आणि कशासाठी आहे, मला काय मिळवायचं आहे, मला कुठे जायचं आहे, मला काय प्राप्त करायचं आहे की ज्याने माझं समाधान होईल, असा विचार मनुष्याचा होऊ शकतो. पण जर आपण हे नाही केलं आणि केवळ पशूंप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथून या 4 ज्या गोष्टी आहेत यात आपलं जीवन लावलं तर मग पुढचा जन्म जो आहे आपल्याला मनुष्याचा जन्म नाही भेटणार. का आपण मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे आत्मसाक्षात्कार ते नाही केलं म्हणून पुढचा जन्म जो आहे आहार, निद्रा, भय, मैथून यासाठी केवळ पशूंप्रमाणे मिळणार. जशी जीवाची इच्छा असते, जशी जीवाची भावना असते तशी भगवंत त्याला व्यवस्था बनवतात. तशी व्यवस्था जीवाने इच्छा केली मालक होण्याची तर भगवंतांनी विश्व निर्माण केलेलं आहे, आपल्याला ती संधी दिली आहे. जो आत्मा अजन्म आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मा अजरामर आहे, अजर अमर आहे, त्या आत्म्याला जन्माचा अनुभव घ्यावा लागतो आहे. का? त्याला मालक होण्याची इच्छा आहे, त्याला भोग घेण्याची इच्छा आहे, त्याला सेवा करण्याची इच्छा नाही. म्हणून भगवंताची अशी व्यवस्था आहे की जो जीव अजन्म आहे त्याला जन्माला घालून त्याला मग संधी दिली आहे की तू मालक होऊन बघ, प्रयत्न कर. आणि ह्या जगात प्रत्येक जीव मायेच्या प्रभावाखाली स्वतःला मालक समजतो, स्वतःला खूप महान समजतो की माझ्यामुळे सगळं जग चालतं आहे अशी भावना. कमीत कमी माझं कुटुंब चालतं आहे, माझं दुकान चालतं आहे, माझं गाव चालतं आहे असं लोकांना वाटतं. ही मायेचा प्रभाव आहे. आपलं शरीर भगवंताच्या व्यवस्थेने चालतं आहे हे आपल्याला समजत नाही. आज मनुष्याला असं वाटतं की आम्ही सर्व काही करू शकतो, आम्ही म्हातारपण थांबवू शकतो, आम्ही मृत्यूला टाळू शकतो, आम्ही सर्व काही बदलू शकतो, असा माणसाला मोठा खोटा अभिमान झाला आहे. त्याला असं वाटतं की आम्ही उपग्रह, सॅटेलाईट उपग्रह बनवले आहेत, आम्ही संशोधन केलं आहे, आम्ही मोबाईल, TV बनवले आहेत, आम्ही न्यूक्लिअर वेपन बनवले आहेत, अणुबॉम्ब, परमाणुबॉम्ब बनवले आहेत, मिसाईल बनवले आहेत. त्याला हा अभिमान याच्यामुळे त्याला जाणीव नाही
की ज्या बुद्धीने, ज्या देहाने मी हे केलं, बनवलं, ते शरीर कुणी दिलं आहे, कुणी बनवलं आहे? निश्चितपणे ही अद्भुत गोष्ट आहे. मिसाईल बनवणे, परमाणु बम बनवणे, टी व्ही, मोबाईल बनवणे, विमान, सगळे वाहनं जी आहेत, ही प्रगती आहे, भौतिक प्रगती आहे. ही अद्भुत आहे, हे चमत्कार आहे की मनुष्याने निर्माण केलेला आहे. पण सर्वात मोठा चमत्कार हा आहे हे समजणं की मला कोणी निर्माण केलं आहे, की ज्या देहाने मी हे काही समजू शकलो, मी काही बनवू शकलो, तर ह्या देहाचा निर्माता किती मोठा असेल, मला जन्माला घालणारा तो भगवंत किती महान असेल, हे आपण जाणलं पाहिजे. जसं गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात की जन्म कर्मच मे दिव्यम यम यो व्यतितत्वतः तेत्वा देहं पुनर्जन्म नैति माम इति सर्जना. की केवळ भगवंतांविषयी जाणल्याने की भगवंताचा जन्म, भगवंताचे कर्म, लीला किती अद्भुत दिव्य आहे, आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामधून कायमची सुटका मिळू शकते. तेत्वा देहं पुनर्जन्म नैति. आपण जेव्हा देह सोडणार त्यानंतर पुन्हा जन्म घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही पडणार. आपण मुक्त होऊन भगवद्धामामध्ये नित्य सच्चिदानंदमय जीवन जगू शकतो. आणि जिवंतपणे सुद्धा या देहात असताना सुद्धा आपण चिंतामुक्त, दुःखमुक्त आणि भयमुक्त जीवन जगू शकतो. भक्तीमध्ये इतकी शक्ती असते की तुम्हाला देह सोडण्याची आवश्यकता नाही, जिवंतपणेच तुम्ही मुक्तीचा अनुभव घेतात. मुक्ती ही 3 प्रकारची असते. भविष्यातली चिंता जी असतं सगळ्यांना, त्यातून मुक्ती. जी भूतकाळाचं दुःख असतं, काही हे घडलं नाही, हे घडलं, का घडलं, कसं घडलं, तर ते दुःख जे असतं भूतकाळाचं, त्यातून मुक्ती. वर्तमान काळात जे भय आणि मोह असतो, अज्ञान, त्यातून मुक्ती कायमसाठी. ते भक्तीची शक्ती आहे की केवळ आपण भगवंतांना जाणल्याने कायमचा मुक्त होऊ शकतो, निश्चिंत होऊन जीवनाचा आनंद घेऊ शकतो. भगवंताची ही इच्छा आहे की आपण सुखी व्हावं, आपण दुःखी असू नये. का? भगवंत आपले माता पिता आहे. तसं माता पिता, आईवडील जे आहेत, सदैव मुलांचं सुख बघण्याची इच्छा ठेवतात, त्यांच्या मुलांनी सुखी असावं अशी भावना ठेवतात. तसं भगवंत जो सर्वांचा माता पिता आहे, परमपिता आहे, त्याची हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी दिव्य आनंदामध्ये सदैव सुखी असावं. आणि आपलं दुःख बघून भगवंताला दुःख वाटतं. आणि आपल्याला या जीवनामध्ये, या जगामध्ये जे काही दुःखाचे अनुभव येतात, जे काही आपल्या दुःखाचे प्रसंग येतात, ते केवळ याच्यामुळे की आपण भगवंतांना दुःख दिलं आहे. ती जी म्हण आहे की देण्यामध्ये मिळतं, आपण जे देतो दुसऱ्यांना तेच आपल्याला बदल्यामध्ये मिळतं. की इंग्लिशमध्ये म्हणतात इन गिविंग वी रिसीव, की देणे में हमें मिळता है. तर आपण जेव्हा भगवंतांना दुःख दिलं आहे, कसं दुःख दिलं भगवंतांना की मला तुम्ही नको आहे. जसं तर समजा कोणी मुलाने माईवडिलांना म्हटलं मला तुम्ही नको आहे, तर खूप दुःख वाटतं. तसं आपण भगवंतांना म्हटलं भगवद्धामात असताना की मला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आहे, मला तुम्ही नको आहे, आपला काही संबंध नाही आजपासून, मी माझं जगेल. तर ही जी भावना आहे, अहंकाराची भावना, ही आपल्यामध्ये आली, इच्छा. या 17व्या अध्यायामध्ये पुढे 27व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जीवाचं पतन भगवद्धामातून ह्या जगात कसं होतं ते आवश्यक मुद्दा आहे समजण्यासाठी. लोकांना वाटतं भगवंतांनी पाठवलं आहे आपल्याला दुकान चालवण्यासाठी, काही मशीन बनवण्यासाठी, काही फुगे विकण्यासाठी, बबलू बनण्यासाठी. भगवंतांनी पाठवत, आपण स्वतः आलेलो आहोत, भांडण करून आलो भगवंताशी. आपण भगवंताचा पण अपमान केला आहे, अवमान केला आहे, आणि स्वतः मी मालक होऊन वेगळा होईल अशी भावना आपण दाखवली आहे.
म्हणून आपल्या ह्या जगामध्ये दुःखाचे अनुभव येत आहेत. दुःख भगवंत देत नाही, दुःख मायाशक्ती देते. काहींना असं वाटतं की जर भगवंत आहे, माझ्या जगात पाप का घडतं आहे, त्या जगात वाईट गोष्टी का घडतात, आतंकवादी हमले का होतात, असे प्रश्न करतात. अत्याचार, भ्रष्टाचार, इतकं पाप का घडत आहे, पशुपक्ष्यांची हत्या का होते आहे. तर याला भगवंत जबाबदार नाही आहे, याला तो जीव जबाबदार आहे. आणि ह्या जगामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्माची फळं भोगत असतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपापल्या कर्माची फळंच ही सगळे भोगतात. त्याला काही भगवंत जबाबदार नाही आहे. जेव्हा आपण पहिलीच चूक केली की भगवंताची सेवा सोडून स्वतः मालक होण्याची इच्छा केली, त्याचंच फळ म्हणून पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. जसं अंधार कोणी बनवत नाही, अंधार कोणी बनवत नाही. जिथे प्रकाश नाही तिथे आपोआप अंधार प्रकट होतो. पुन्हा जर प्रकाश आला तिथे अंधार नाहीसा होईल. तसंच जी मायाशक्ती आहे ती दुःख आपल्याला आपोआप न देते, अशीच उगाच नाही देते. जेव्हा जीवाने मालक होण्याची इच्छा केली, भोग घेण्याची इच्छा केली, सेवा करण्याची इच्छा सोडून दिली, तेव्हा ताबडतोब आपलं जे आत्मज्ञान आहे, आपलं जे चिन्मय ज्ञान आहे ते झाकलं जातं आणि आपण मायेच्या प्रभावामध्ये येऊन संपूर्णपणे स्वतःला विसरून जातो. आणि मग आपली स्थिती जी आहे ती होते की आपल्याला स्वतःचं ज्ञान नाही आणि कोणतंच ज्ञान नाही. किती भयानक गोष्ट बघा. आपण सगळे सोबत आहोत कुटुंबामध्ये, ह्या जगामध्ये, पण हे माहीत नाही की कोण कुठून आला माहीत नाही, कोण कुठे जाईल माहीत नाही, कोण किती वेळ आपल्यासोबत आहे माहीत नाही. मग काय माहिती? फक्त खाणं पिणं माहिती लोकांना, बाकी काही माहीत नाही. की ज्ञान काहीच नाही आहे. मग आपण समजतो अशा अज्ञानामध्ये आपण आनंदी होऊ, आपण समाधानी होऊ कदापि शक्य नाही. केवळ खाऊन पिऊन कोणी सुखी होत नाही. खाण्यापिण्याचं सुख केवळ थोड्या वेळाचं असतं, जेव्हा भूक असते, तहान असते. पण आपल्याला जे सुख पाहिजे, हे नित्य सुख, नित्य आनंद, ते आत्मज्ञानाने शक्य आहे. आणि आज जे आपण जो श्लोक बघितला त्या श्लोकामधून हे कळतं की आपण जर भगवंतांविषयी ज्ञान घेतलं, भगवंतांना जाणून घेतलं, तर त्या जाणल्याने आपण स्वतःला सुद्धा जाणू शकतो. आणि जेव्हा आपण भगवंतांनी स्वतःला जाणू, तेव्हा हे विश्व काय आहे, बाकी सर्व जीव कोण आहेत, हे सुद्धा ज्ञान आपल्याला लक्षात येतं. तर संबंध आहे, हे सर्व काही भगवंतामुळे आहे. आणि सर्व जीव हे भगवंताचे शाश्वत दिव्य सनातन अंश आहे. हे ज्ञान आपण अनुभवू शकतो. तसं 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमन धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. की आपण जे राजविद्या आहे किंवा जे भगवत ज्ञान आहे ते प्रत्यक्षपणे अनुभवू शकतो. असं नाही आहे की आपण केवळ ऐकून कल्पनेने मानायचं आहे, असं नाही आहे. आपण हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये, चेतनेमध्ये अनुभवू शकतो. की हे सत्य आहे की मी जो भगवंताचा अंश आहे तो नित्य आहे, सच्चिदानंदमय आहे, अविनाशी आहे. जी आपली इच्छा आहे, प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मी कधीही म्हातारा होऊ नये. प्रत्येक जीवाची इच्छा आहे मी कधीही मृत्युमुखी पडू नये, मी कधी आजारी पडू नये, रोगी होऊ नये. प्रत्येक जीवाची इच्छा आहे. का? यासाठी आहे आपण जे आत्मा आहोत तो कधीही रोगी होत नाही, तो कधीही मृत्युमुखी पडत नाही, तो कधी म्हातारा होत नाही. म्हणून आपण जर आत्मा नसतो तर मग ह्या ज्या इच्छा आहे जगण्याची कायम आपल्यामध्ये
नसती. किती साधी गोष्ट समजण्यासाठी की आपल्याला जी प्रत्येक जीवाला जी जगण्याची इच्छा आहे कायम, किंवा जगण्याची इच्छा नाही आहे, आपल्याला आनंदी जगण्याची इच्छा आहे, सुखी जगण्याची इच्छा आहे कायम, का तो आत्म्याचा हा नित्य स्वभाव आहे. आत्म्याचा नित्य स्वभाव आहे, ज्याला आपण अध्यात्म म्हणतो. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा स्वभाव. येतं ते 8व्या अध्यायामध्ये बघून सांगतात. अध्यात्म काय आहे? आत्म्याचा स्वभाव, अध्यात्म. आणि तो स्वभाव काय आत्म्याचा? सच्चित आनंदमय जीवन. सत म्हणजे शाश्वत, नित्य जीवन. देह असो का नसो, आत्मा हा नित्य असतो. आत्मा काही ज्योत नाही, केवळ दिव्याची ज्योत. आत्मा हा एक व्यक्ती आहे. हे जाणणं आवश्यक आहे की आत्मा हा एक व्यक्ती आहे, तो भगवंताचा अंश आहे. जसे आईवडील असतात तसे मुलं असतात. कोंबडीची पिल्लं कोंबडीप्रमाणे दिसतील, छोटी कोंबडी पिल्लं. माणसाची ही असतात, मनुष्याची बाळं तशी दिसतील, ते लहान लहान. तसं भगवंताची जी मुलं आहेत, भगवंताचे अंश आहेत, ते भगवंताप्रमाणे एक व्यक्ती आहे, सुंदर अशी व्यक्ती आहे. त्यांना एक सुंदर रूप आहे, त्यांना एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक जीवाला, आत्म्याला एक दिव्य सच्चिदानंदमय देह आहे, जो कधीही नष्ट होत नाही, कधी बदलतच नाही, जो काही थकत नाही, जो काही झोपत पण नाही. आत्मा काही झोपत नाही, तो शक्तिमान आहे, तो भगवंताचा अंश आहे. जसे हनुमानजी आपण बघतो की सदैव शक्तिसंपन्न आहे, महान आहे, भगवंताच्या सेवेमध्ये युक्त आहे. तसं आपण सुद्धा मूळ स्वरूपामध्ये भगवंताचे नित्य सेवक आहोत. मनुष्य जीवनाचा उद्देश हाच आहे की समजून घ्यावं की सत्य काय आहे, आपण कोण आहोत, भगवंत काय आहे, विश्व काय आहे. आणि ह्या ज्ञानाने मग आपलं जीवन सोपं होऊन जातं, आनंदी होऊन जातं. आणि ज्या काही आपल्याला जीवनात समस्या येतात, देहाच्या समस्या येतात, कुटुंबाच्या समस्या येतात, आपल्याला या जीवनात जगाच्या समस्या येतात, त्यांना तोंड देणं सहन करणं सोपं होतं. का? आपल्यामध्ये आत्मशक्ती, आत्मबल येतं. या आत्मज्ञानाने आज बघा समाजामध्ये लोकांना डॉक्टर बनलेले आहेत, इंजिनियर बनलेले आहेत, मोठमोठे अधिकारी बनलेले आहेत, PhD बनलेले आहेत. पण जेव्हा आत्मज्ञान नसतं तेव्हा लहान लहान गोष्टीसुद्धा त्यांना तोंड देता येत नाही. कुटुंबात काही समस्या घडतात, त्यांना नैराश्य येतं, उदासीनता येते आणि ते नशेचे शिकार होतात. कधी ते आत्महत्याची पण विचार ते करतात. कशामुळे? आत्मज्ञान नसल्यामुळे. म्हणून समाजामध्ये हे आत्मज्ञान वाटण्याची आवश्यकता आहे. हे ज्ञान कमी आहे समाजामध्ये. बाकी सर्व काही आहे, सुखसुविधा सगळं आहे, पण जेव्हा हे ज्ञान नाही आहे, आत्मज्ञान, लोकांना समाधान नाही आहे, शांती नाही आहे, आत्मबल, आत्मविश्वास नाही आहे, आत्मसंयम नाही आहे. आमचा अनुभव आहे की हे ज्ञान जर आपल्याला समाजात द्यायचं आहे, लहान मुलांना कमीत कमी रोज 10 मिनटं 20 मिनटं बसून, जे आजी आजोबा आहेत त्यांनी मुलांकडून गीताचा एक श्लोक, एखादं पान वाचून घेतलं पाहिजे. लहान वयात जर आपण ती सवय लावून दिली तर निश्चितपणे ते मुलं या ज्ञानाने शक्तिसंपन्न होतील आणि महान त्यांच्यामध्ये नीतिमत्ता, महान देवी गुण प्रकट होतील. जर शिवाजी महाराज इतके महान राजा कसे बनले? त्यांच्या मातेने, जिजामातेने लहानपणापासून त्यांना हे दिव्य ज्ञान दिलं होतं. गीता, भागवत, रामायण, महाभारताच्या कथा सांगून त्यांना शुद्ध बनवलं होतं. नाहीतर मग काय होतं की जीव केवळ भौतिकवादी बनून जातो, नास्तिकवादी, भौतिकवादी, ज्याच्यामुळे तो कधीही जे जीवनात सत्य आहे समजूच शकत नाही. चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला ह्या मनुष्य जीवनामध्ये जे काही जे ज्ञान आहे ते अनुभवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे की हरे नाम एव केवलम कलौ नास्तीव गती अन्यथा. की हे ज्ञानसुद्धा समजणं, गीता समजणं इतकं सोपं नाही आहे. कलियुगाचा प्रभाव खूप वाढलेला आहे. किती लोक भगवत कथा बोलतात, कथा सांगतात, पण त्यांनासुद्धा 4 नियमांचं पालन करणं कठीण असतं.
तितकं सोपं नाही आहे, आणि हे ज्ञान अनुभवणं, समजणं इतकं सोपं नाही आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सर्वात सोपा उपाय आहे की कलेश दोष निधे राजन, जे कलियुग असंख्य दोषांचा सागर आहे. कलेश दोष निधे, दोष म्हणजे ना जे अवगुण आहेत. कलेश दोष निधे राजन, एखाद्या समुद्राप्रमाणे, सागराप्रमाणे अनंत दोष या जगामध्ये आहेत. पण एक महान गुण आहे, कलेश दोष निधे राजन अस्ति एक महान गुणः. तो महान गुण काय आहे? कीर्तनादेव कृष्णस्य, की भगवान श्रीकृष्णांचं कीर्तन केल्याने, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजे. की सुखदेव गोस्वामी सांगतात कलियुगाच्या ह्यासाठी की केवळ भगवान श्रीकृष्णांचं संकीर्तन केल्याने, नामाचं संकीर्तन, त्यांचं गुणगान केल्याने आपण निश्चितपणे सर्व जे विकार आहे, काम, क्रोध, लोभ, दुर्गुण आहे, त्यातून मुक्त होऊन आत्मज्ञान घेऊ शकतो आणि मायेतून मुक्त होऊ शकतो. बाकी जे काही पद्धती आहे, योग साधना किंवा ज्ञान साधना, कलियुगामध्ये सोपं नाही आहे, कठीण आहे. पण नाम जप हा सर्वात सोपा उपाय आहे. हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम. आता आम्ही जवळपास 25 वर्षापासून, कॉलेजच्या वयापासून, जेव्हा बीटेकला होतो मग मी मुंबईला शिकायला, त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गौरगोपाल भाऊ यायचे आणि त्या सत्संगामुळे आम्हाला थोडं ज्ञान झालं, काही सवय लागली नाम जपण्याची, आणि त्यांनी जीवन आमचं धन्य झालं. की आज मोठमोठ्या लोकांना हातात माळ घ्यायला जमत नाही, लाज वाटते, लोक काय म्हणतील असं भीती वाटते. विचार, आम्ही कॉलेजच्या वयापासून कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मुंबईला असताना माळ जपायला लागलो आणि त्याने सर्व काही जीवन सफल झालं. जर स्वतः महादेव भगवान शंकर कैलास धामामध्ये पद्मासन घालून माळ जपतात, भगवंताचं नाम जपतात, विद्येची देवता देवी सरस्वती नाम जपते, हनुमानजी सदैव भगवंताचं नाम जपतात, नाम गातात, भजतात, ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माता, विश्वाचे पहिले इंजिनियर जे जीवसृष्टी बनवतात, ते सुद्धा माळ घेऊन भगवंताचं नाम जपतात. मग आपल्याला काय संकोच असला पाहिजे? भगवंताचं नाम जपणं हे सर्वात पवित्र, सर्वात महान दिव्य कर्म आहे, जे आपलं आत्मा म्हणून पहिलं कर्तव्य आहे. आपल्या मातापित्याचं नाम घेणं हे मुलासाठी अतिशय लाभदायी असतं, फायद्याचं असतं. आपण जे महामंत्र म्हणतो त्यामध्ये भगवंताचे नाव आहे ना, राधा कृष्ण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. राधाकृष्ण आपले मातापिता आहे आणि त्यांचं नाम जपणे हे आपल्यासाठी सर्वात मंगलकारी आणि सर्वात शुभ आहे. सर्व शक्ती त्या नामामध्ये आहे. बघा, मी शेवटचं 2-5 मिनटं बोलतो. जर लोकांनी भगवंताचा नामाचा आश्रय घेतला, नामाचा जप केला, तर जसं भगवान नरसिंहदेवांनी भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, सदैव रक्षण केलं. प्रल्हादाने म्हटलं पण नाही, विनंती पण केली नाही, कोणती प्रार्थना पण केली नाही, याचना नाही केली की भगवंता मला वाचव, मला रक्षण दे, मला संरक्षण दे, माझं रक्षण कर, असं म्हटलं पण नाही, मनात पण नाही आणलं. केवळ भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. तर त्या प्रल्हादाची संपूर्ण जबाबदारी भगवंताने उचलली होती. तसंच आपण जर, प्रल्हाद केवळ 5 वर्षाचे बालक होते, त्यांचा देह अतिशय कोमल होता, त्यात काही विशेष शक्ती पण नव्हती, पण त्यांना कसलं भय नाही, कसली चिंता नाही. बघा, आतंकवादी तर छोटे छोटे मच्छरप्रमाणे आहे. प्रल्हादचे पिता, मी जे म्हटलं मागच्या वेळेस, हिरण्यकशिपू जगातला सर्वात मोठा आतंकवादी होता ब्रह्मांडातला, ज्याचं भय 33 कोटी देवतांना होतं. 33 कोटी देवता, 33 करोड देवता स्वर्गातले त्याचे गुलाम, दास बनलेले होते. सूर्यदेव, इंद्रदेव, देवतांचे राजा सुद्धा त्याच्यासमोर हतबल होते, असहाय्य होते.
असा हिरण्यकशिपू 5 वर्षाच्या बालकाला काहीच करू शकला नाही. कशामुळे? त्या प्रल्हादाने भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला. तसंच आपण जर स्वतः भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला, आपल्या कुटुंबाच्या लोकांना तो आश्रय दिला, मग कोणता आतंकवादी, कोणत्या जगाचा कोणताच जो कोणी असेल आतताई, त्यापासून भिण्याची आवश्यकता नाही. भगवंत आपलं रक्षण करणार, भगवंत आपल्या सोबत आहे. पण जेव्हा लोक भगवंताला मानत नाही, तो देव नाहीच असं म्हणतात, तर त्यांचं रक्षण कोण करणार? कोण करणार रक्षण? शेवटी रक्षक जो आहे भगवंत आहे. आपलं बल कमी पडतं, म्हणून भगवंताच्या नामाचा आश्रय घेणं हे सर्वोत्तम आहे. एक वेळ मिसाईल काम नाही करणार, भगवंताचं नाम अवश्य काम करणार, जी आपल्याला सर्व भीतीमधून, सर्व चिंतेमधून, कायमचं दुःखातून मुक्ती देऊ शकतं. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. पुन्हा काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर आपण एक-दोन घेऊ शकतो. तर मी एक जे मागच्या वेळेस पुस्तक लिहिलं आहे, मागच्या वर्षी छापलं आहे, ज्या भक्तांना पाहिजे असेल माझ्याकडून भेट म्हणून, तर मी ते काहींना दिलं आहे. मी काहींना नसेल काहींकडे, तर त्यांना पाहिजे असेल माझ्याकडून घेऊ शकतात. हिंदीमध्ये उपलब्ध आहे. तर आमची ही सेवा आहे की हे ज्ञान वाटावं अशी आमची इच्छा आहे. ज्यांना हवं असेल त्यांना आम्ही देऊ शकतो. धन्यवाद. हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमान जगन्नाथ यात्रा गुरुजींनी फार सुंदररीतीने आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलं की भगवंत आणि जीव यांच्यामध्ये काय संबंध आहे आणि जीवचं काय जबाबदारी की आपण भगवंतांप्रती, की आपण भगवंताची सेवा कशी करू शकतो. त्या प्रवचनाने फार सुंदर पद्धतीने प्रवचन दिल्याबद्दल आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. त्यानंतर